Students, last time we have seen the up milling and down milling. So there are two different types of milling, up milling and down milling. As the cutter rotates in opposite direction to the workpiece or the workpiece feeding, then it is up milling. And if it rotates in the same direction as the work is fed, we can see it is down milling. So if it is rotating opposite direction of the direction of feed of work, then it is up milling, and if it is rotating in the same direction, it is down milling. And we have seen here the diagrams are shown. We have seen the difference in between this, that also we have seen last time. So I will just repeat this 5-6. Tool life is low in up milling, as it is exactly in opposite direction of the workpiece fed. Then the forces acting will be more, then the friction will be more, the heat generation will be more, and hence the life of the tool or life of the cutter will be less. Here the life of the tool obviously will be high. Then the cutting chips are carried upward by the tool as it is moving upward. So chips are carried upward. Here the chips are carried downward in down milling. So this we have seen last time, the difference in between this. Then next is it is the traditional way of cutting work. This परंपरागत जे जुनं चाललेलं आहे ते अप मिलिंग होतं. जे डाऊन मिलिंग आहे हे नॉन ट्रॅडिशनल वे आहे. पण आता नाऊ डेज वी आर प्रिफरिंग डाऊन मिलिंग बिकॉज ऑफ सो मेनी ॲडव्हान्टेजेस. कटिंग फ्लुइड जे आहे ते अप मिलिंगमध्ये हाय क्वालिटी लागेल, कारण सगळ्या गोष्टी फोर्सेस जास्त आहेत, फ्रिक्शन जास्त आहे, हीट जनरेशन जास्त आहे. पण इथे सिम्पल कटिंग फ्लुइडमध्ये तुमचं डाऊन मिलिंगमध्ये काम होऊन जाईल. इट रिक्वायर्ड हाय कटिंग फोर्स अप मिलिंगमध्ये, आणि याच्यामध्ये कटिंग फोर्स तो कमी राहील. सो दिस इज दी इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन दी अप मिलिंग अँड डाऊन मिलिंग. Next is hobbing or the gear producing. So it is known as hob, the tool which we are using for producing a gear from a blank. Blank म्हणजे एक गोल सर्क्युलर प्लेट आहे, त्याच्या पेरिफरीवर आपल्याला टीथ कट करायचे आहे, गियर कट करायचं आहे. सो विथ द हेल्प ऑफ दॅट हॉब वी कॅन कट द टीथ ऑन द पेरिफरी ऑफ ए ब्लँक गियर ब्लँक. जी विदाऊट टीथ जे सर्क्युलर प्लेट आहे त्याला आपण ब्लँक म्हणतो, आणि त्याच्यावर टीथ कट केले की त्याला गियर म्हणतो. सो इन ऑपरेशन दी हॉब इज रोटेटेड ॲट ए सुटेबल स्पीड. जो हॉब आहे, हॉब इज नथिंग बट ए मिलिंग कटर. इट्स अ टाइप ऑफ मिलिंग कटर, बट सिन्स इट इज स्पेशली यूज्ड फॉर प्रोड्यूसिंग गियर्स, इट इज नोन ॲज गियर हॉबिंग. So that's why the tool is specifically known as hob. So it is rotated at suitable speed and fed into gear blank. Gear blank मध्ये तो फीड करतो आणि त्याला रोटेट केल्या जाते हॉबला. द ब्लँक ऑल्सो रोटेट सायमल्टेनियसली. जी ब्लँक आहे ती पण गोल फिरते आणि जो हॉब आहे तो पण गोल फिरतो. सो बिकॉज ऑफ दॅट मोशन, रोटेशनल मोशन ऑफ हॉब अँड दी ब्लँक, the material is cut from the workpiece or that blank and the teeth are produced along the periphery, gear hobbing ज्याला म्हणतो आपण. The speeds of the two are so synchronized, ते दोन्ही स्पीड जे आहे ते सिंक्रोनाइज असतात, that the blank rotates through one pitch distance. One pitch म्हणजे the distance between two consecutive teeth at the same point. So one pitch distance फॉर इच कंप्लीट रिव्हॉल्युशन ऑफ दी हॉब. हॉब जो आहे, जो एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल त्याच वेळेस गिअर ब्लँक जी आहे ही वन पिच डिस्टन्स रोटेट होईल. सो इन दिस वे दी स्पीड्स ऑफ दिस गिअर ब्लँक ॲज वेल ॲज दी हॉब, दी कटिंग टूल आर सिंक्रोनाइज्ड. देर इज नो इंटरमिटंट मोशन, म्हणजे कंटिन्युअस मोशन आहे, कंटिन्युअसली रोटेट होत राहतात हॉब आणि गिअर ब्लँक, इंटरमिटंट नाही. अँड एनी ऑफ
the two and the gear generating motion continues steadily. सो देर इज नो इंटरमिटंट मोशन, मधात थांबवणे किंवा रोटेशन जे आहे हे कंटिन्युअस राहते गिअर ब्लँकचं ॲज वेल ॲज हॉबचं. द हॉब टीथ आर जस्ट लाईक स्क्रू थ्रेड्स. जे हॉब असते, हॉब म्हणजे जो मिलिंग कटर आहे, जो गिअर हॉब आहे, ज्याच्या साहाय्याने कटिंग टूल ज्याला म्हणतो, ज्याच्या साहाय्याने आपण मटेरियल कट करतो, तो जस्ट स्क्रू थ्रेडसारखा असतो. त्याच्यावर जे टीथ असतात ते स्क्रू थ्रेडसारखे असतात आणि त्याला एक डेफिनेट हेलिक्स अँगल असतो, तिरपे असतात. ईच कटिंग टूथ ऑफ दी हॉब इज प्रोव्हायडेड रिलीफ. त्याला रिलीफ अँगल दिलेला असतो. कशासाठी? क्लिअरन्ससाठी. बिकॉज वेन एवर इट इज कटिंग दी मटेरियल फ्रॉम दी ब्लँक, इट कट्स इन दी फॉर्म ऑफ चिप्स अँड इट इज कमिंग आउट इन दी फॉर्म ऑफ चिप्स. आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन ही पण कमी असलं पाहिजे गिअर ब्लँक आणि हॉबमध्ये. त्याच्यामुळे त्याला क्लिअरन्स दिलेला असतो, त्यात गॅप असते आणि दॅट इज प्रोव्हायडेड विथ दी हेल्प ऑफ दी रिलीफ. सो ईच कटिंग टूथ ऑफ दी हॉब इज प्रोव्हायडेड रिलीफ ॲट इट्स बॅक, त्याच्या मागे, टू एनेबल क्लिअरन्स. क्लिअरन्स असण्यासाठी शेवटी त्या प्रत्येक टूथ जो हॉबवर आहे त्याच्या शेवटी रिलीफ दिलेला असतो. इन ऑपरेशन द हॉब कॅन बी कन्सिव्ड ॲज अ सिलेंड्रिकल बॉडी. ती सिलेंड्रिकल बॉडी असते. जो हॉब असतो तो सिलेंड्रिकल असतो. अराउंड विच टीथ ऑफ ए लॉंग रॅक आर रॅप्ड अलॉंग ए हेलिकल पाथ. त्याच्यावर टीथ असतात पूर्ण सिलेंडरवर त्या हेलिकल पाथमध्ये. अँड प्रोव्हायडेड विथ स्ट्रेट फ्लुइड्स. त्याच्यामध्ये ज्या फ्लुइड्स असतात, ज्या नाल्या असतात, ज्या गॅप्स असतात, त्या सरळ असतात ॲट रेग्युलर इंटरवल्स. म्हणजे प्रत्येक टीथ नंतर फ्लूट, पुन्हा टीथ, पुन्हा फ्लूट, पुन्हा टीथ, अशा टाईपचं. पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द सिलेंडर. दिस फ्लूट्स आर, जो सिलेंडर आहे, हॉब जो आहे तो सिलेंड्रिकल असतो. तो त्याचा जो ॲक्सिस आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द फ्लुइड्स जे आहेत त्याला पॅरलल असतात. सो इथे ही अरेंजमेंट दाखवलेली आहे हॉबिंगची. सो वी कॅन सी दिस. सो दिस इज दी हॉब, गिअर हॉब. हे इन्क्लाइन दाखवलेला आहे. हा याला असा सेट करतात की जो हेलिक्स अँगल आहे त्या अँगलवर याचा ॲक्सिस सेट करतात. ही इथे जी रेक्टँग्युलर दाखवलेला आहे मोठं, दॅट इज अ गिअर ब्लँक. तो गोल फिरतो आहे, इथे दाखवलेला ॲरो. आणि हा विथ इन मेशिंग विथ दॅट गिअर ब्लँक देर इज अ गिअर हॉब. या गिअर हॉबवर टीथ असतात आणि बिकॉज ऑफ दॅट टीथ आर ॲक्टिंग ॲज कटिंग टूल ऑर कटिंग पॉईंट्स and they are responsible of cutting the material from the gear blank to produce the teeth on along the periphery of the blank. त्याच्या सगळ्या बाउंड्रीवर टीथ प्रोड्यूस करण्यासाठी ते टीथ्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. सो दिस इज दी अरेंजमेंट. दिस इज इंडेक्सिंग वर. इंडेक्सिंग केलेलं असते. त्या गिअर ब्लँक जी फिरते आहे त्याच्यावर आपल्याला टीथ कट करायचे आहे. त्याचं इंडेक्सिंग, कारण आपल्याला टीथ, त्याच्यानंतर गॅप, त्याच्यानंतर पुन्हा टीथ, असं आपल्याला ते कट करायचं आहे. म्हणजे मटेरियल जे रिमूव्ह करायचं आहे ते इंटरमिटंट रिमूव्ह करायचं आहे. भलाही आपलं जे मोशन आहे ते कंटिन्युअस आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला इंडेक्सिंग करणं आवश्यक आहे. दिस इज बिवेल गिअर अरेंजमेंट फॉर ड्रायव्हिंग दिस गिअर हॉब. गिअर हॉबला रोटेट करण्यासाठी हा डायरेक्शन ऑफ फीड आहे, व्हर्टिकल. ह्या ब्लँकच्या पूर्ण पेरिफेरीवर, पूर्ण त्याला आपल्याला टीथ करायचे आहे ऑल अलॉंग इट्स पेरिफेरी. सो दॅट्स वाय इट इज व्हर्टिकली फेड. सो दिस इज व्हॉट इज दी अरेंजमेंट फॉर हॉबिंग फॉर कटिंग दी स्पर गिअर. स्पर गिअर कट करण्यासाठी ही अरेंजमेंट आपण याच्यामध्ये गिअर हॉबिंग मशीनमध्ये असते. गिअर हॉब जो आहे तो कंटिन्युअसली रोटेट होत राहतो. ब्लँक जी आहे ती पण कंटिन्युअसली रोटेट होत राहते. फीड जी आहे ती पुन्हा गिअर हॉबला देतो आपण, बिकॉज ऑल अलॉंग इट्स पेरिफेरी दी टीथ्स आर टू बी प्रोड्यूस्ड ऑन दी ब्लँक. The axis of the hub is set it at an inclination equal to the helix angle. मी तुम्हाला सांगितलं की जो ॲक्सिस आहे गिअर हॉबचा
हा तिरपा आहे, पहा तुम्ही इथे दिसतोय. हा तिरपा किती तिरपा आहे की जो हेलिक्स अँगल आहे त्या टीथचा गिअर हॉबवरच्या. सो द ॲक्सिस ऑफ द हॉब इज सेट ॲट ॲन इन्क्लिनेशन इक्वल टू द हेलिक्स अँगल ऑफ द हॉब विथ द व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ द ब्लँक. जो ॲक्सिसचा जो हा दाखवला आहे फीडचा इथं ॲक्सिस, ही जी लाईन आहे उभी, हा झाला ॲक्सिस ब्लँकचा, याच्याभोवती ही ब्लँक गोल फिरते आहे. आणि हा जो हे याचा अँगल आहे गिअर हॉबचा, हा इन्क्लाइंड आहे, तिरपा आहे. हा किती तिरपा आहे? इक्वल टू द हेलिक्स अँगल ऑफ द टीथ ऑफ द हॉब. इफ ए हेलिकल गिअर इज टू बी कट, the hub axis has to be set an inclination equal to the समजा स्पर गिअर असेल तर इक्वल टू हेलिक्स अँगल. समजा हेलिकल गिअर असेल तर हॉब ॲक्सिस जो आहे तो अशा अँगलवर सेट करायचा, तो सम ऑफ हेलिक्स अँगल ऑफ दी हॉब, हेलिक्स अँगल ऑफ दी हॉबचा प्लस हेलिक्स अँगल ऑफ दी हेलिकल गिअर. जो हेलिकल गिअर आपल्याला प्रोड्यूस करायचा त्याचा अँगल प्लस हॉबचा हेलिक्स अँगल, इतक्या अँगलवर तो सेट करावा लागेल हॉब आपल्याला, जर हेलिकल गिअर कट करायचा असेल. इन ऑर्डर दॅट दी हॉब अँड ब्लँक रोटेट इन मेश. जी हॉब आणि ब्लँक आहे, गिअर ब्लँक, ज्याच्यावर आपल्याला टीथ प्रोड्यूस करायचे आहे, ते एकमेकांशी मेशिंग होते त्यांचं. दे कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड ऑल्सो रोटेट विथ इच अदर. द टू आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू प्रॉपर गिअरिंग. प्रॉपर गिअर आपण पाहिलं इथे गिअरिंग केलेलं आहे. वर्म इकडे बिवेल गिअर आहे, इकडे हे वर्म इंडेक्सिंग वर्म गिअर आहे. हे सगळे गिअरिंग अरेंजमेंट मुळे हे दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मेशिंगमध्ये असतात. अनलेस दे आर इन कॉन्टॅक्ट वी कॅनॉट से दॅट देअर विल बी एनी कटिंग ऑफ मटेरियल फ्रॉम द गिअर ब्लँक. सो इट इज प्रोड्यूस्ड the operation of the gear hobbing starts with infeed of the revolving hob. जो हॉब आहे रिव्हॉल्विंग गिअर हॉबिंग कसं स्टार्ट होईल, जे रिव्हॉल्विंग हॉब आहे अप टू द रिक्वायर्ड डेप्थ ऑफ द गिअर टूथ. गिअर टूथची जी डेप्थ आहे ब्लँकमध्ये, जो गिअर जी टूथ आपल्याला कट करायची आहे त्याची जी डेप्थ आहे तिथपर्यंत तो फीड आपल्याला त्याला द्यावं लागेल हॉबिंग गिअर हॉबला. It is followed by the feeding the hob in the direction parallel to the axis of rotation of the rotating gear blank. So त्याच वेळेस आपण इथे पाहिलं की हा ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ गिअर ब्लँक आहे व्हर्टिकल, ज्याच्या भोवती हा ब्लँक गोल फिरतो आहे. तर याला पॅरलल पण याला फीड द्यावं लागेल या हॉबला. याला खाली खाली आणावं लागेल, वर न्यावं लागेल, खाली आणावं लागेल, वर न्यावं लागेल, कारण हे जे टीथ आहे हे ऑल अलॉंग इट्स पेरिफेरी आहे. So that's why it is followed by the feeding of the hob in the direction parallel to the axis of rotation of the gear blank. This result in the generation of teeth on the blank periphery. ब्लँकची जी पेरिफेरी आहे, जो बाउंड्री आहे त्याच्यावर टीथ जनरेट होतील त्याच्यामुळं. देर इज नो पॉज इन दी रोटेशन ऑफ दी हॉब. हॉब जो आहे हा कंटिन्युअस फिरत राहील, त्याच्या इंटरमिटंट किंवा पॉज किंवा थांबला बा तो असं नाही होत, तो कंटिन्युअस फिरत राहतो आणि ब्लँक पण कंटिन्युअस फिरत राहते. देर इज नो पॉज इन दी रोटेशन्स ऑफ दी हॉब ऑर दी ब्लँक. सो दिस इज ऑल अबाउट मिलिंग, what we have seen, milling machines, milling operation, then milling cutters, then gear producing, all this we have seen in milling. Next part in this is power hacksaw, which is a very common machine which is used to cut the material. Simply you might have seen in the workshop, तुम्ही फर्स्ट इयरमध्ये जॉब केले असतील तर पॉवर हॅकसॉ तुम्ही पाहिला असेल. पॉवर हॅकसॉ जो आहे तो म्हणजे त्याला रेसिप्रोकेटिंग मोशन असते, त्याला एक सॉ लावलेला, सॉ म्हणजे आरी ज्याला म्हणतो आपण, ती लावलेली असते. ती खालीवर पण होते आणि खालीवर म्हणजे त्याला फिडिंग देतो आपण, खाली 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 जाईल ते. आणि त्याच वेळेस इट इज रेसिप्रोकेटिंग, ती समोर मागे होत राहते आणि इट कट्स दी मटेरियल फ्रॉम दी, और इट कट्स दी मटेरियल.
दोन तुकडे करायचे असतील जर आपल्याला एखाद्या पार्टचे, एखाद्या वर्कपीसचे, एखाद्या रॉडचे, तर त्या केसमध्ये यू कॅन कट द मटेरियल विथ द हेल्प ऑफ पॉवर हॅक्सॉ. तो एकाच वेळेस तुम्ही खूप सारे वर्कपीसेस पण कट करू शकता. जे व्हाईस असेल, त्या व्हाईस असतो त्याच्यामध्ये, त्या व्हाईसमध्ये ते क्लॅम्प केलेले असतात वर्कपीस, आणि त्याला कट करतो. रॉड कट करायचा असेल किंवा एखादा अँगल कट करायचा असेल, एखादी फ्लॅट कट करायची असेल MS ची, तर त्याच्यासाठी आपल्याला हा पॉवर हॅक्सॉ आपण यूज करतो. पॉवर म्हणजे इट इज ड्रिवन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. हॅक्सॉ इज जस्ट ज्याला आरी म्हणतो आपण, हॅक्सॉ. जसं तुम्ही हाताने कट केलं असेल, हँड हॅक्सॉनी मेटल कट केलं असेल, किंवा तुमचा वुडन पार्ट जो कट केला असेल तुमच्या कार्पेंट्रीमध्ये किंवा पॅटर्न मेकिंगमध्ये. सो इन दी सेम मॅनर दी हॅक्सॉ इज देअर विच इज ड्रिवन विथ दी हेल्प ऑफ सम इलेक्ट्रिक पॉवर. दॅट इज वॉट इज नोन ॲज पॉवर हॅक्सॉ. प्रिन्सिपल याचं, द मशीन इज डिझाईन अँड कन्स्ट्रक्टेड टू प्रोव्हाइड मीन्स फॉर क्लॅम्पिंग दी वर्क. काय काय असतं त्याच्यात, की वर्क क्लॅम्प झालं पाहिजे, वर्कला आपण तिथे क्लॅम्प करता आलं पाहिजे. अँड ए रेसिप्रोकेटिंग ॲक्शन ऑफ ए सॉ ब्लेड. सॉ ब्लेड जे आहे, जी आरी आहे, त्याची रेसिप्रोकेटिंग मोशन, ते समोर मागे होत राहते कट करण्यासाठी बाय मेकॅनिकल पॉवर. आता आपल्याला कोणतीही गोष्ट कट करायची असेल, समजा इवन आपल्याला चाकूने काही कट करायचं असेल, तर आपल्याला चाकू तो समोर मागे फिरवावा लागतो त्याच्यावर, ज्याला कट करायचं असेल. अनलेस देर इज सम मोशन इन बिटवीन दी मटेरियल टू बी कट अँड दी टूल. नुसतं चाकू त्या वस्तूवर ठेवून ते कट होत नाही, त्याला आपल्याला समोर मागे फिरवावं लागतं. सो इन दी सेम मॅनर द ब्लेड, सॉ ब्लेड जे आहे, त्याला रेसिप्रोकेटिंग मोशन इथे दिलेली असते. ड्युरिंग कटिंग स्ट्रोक दी ब्लेड बिअर्स डाऊन ऑन दी वर्क. म्हणजे जेव्हा तो खाली जातो, खालचा जो मोमेंट आहे त्या ब्लेडची, तेव्हा ते कट करते. आणि जेव्हा म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये, आणि बॅकवर्ड स्ट्रोक जो आहे तो आयडल असतो, म्हणजे त्याला त्यावेळेस कटिंग होत नाही. त्याला असं जस्ट थोडंसं वर उचलून त्याला मागे आणतात, पुन्हा तो खाली जातो, कट करतो, पुन्हा वर जातो, मागे येतो, पुन्हा खाली जातो. सो इट इज रेसिप्रोकेटिंग मोशन अँड दी कटिंग हॅपन्स ओनली ड्युरिंग वन स्ट्रोक. The other stroke is just to bring the tool, that power hacksaw, to its initial position. तो आयडियल स्ट्रोक त्याला म्हणतो. आयडल का म्हणतो आपण, की त्यावेळेस कटिंग होत नाही, तो आयडल राहतो. सो ड्युरिंग दी कटिंग स्ट्रोक दी ब्लेड बिअर्स डाऊन ऑन दी वर्कवर तो असा खाली. वेअर ॲज इन दी आयडल स्ट्रोक, आयडल म्हणजे ज्यावेळेस कटिंग होत नाही, इट इज लिफ्टेड अप, तो थोडासा वर उचलला जातो, सो ॲज टू बी क्लिअर दी वर्कपासून थोडासा वर उचलून त्याला मागे येतो, तो पुन्हा तो खाली जातो, वर कट करतो, समोर जातो, पुन्हा मागे येतो, थोडंसं वर उचलून. सो दिस रिपीटेड दी कटिंग ॲक्शन इन दी पॉवर हॅक्सॉ. सो पार्ट्स ऑफ दिस पॉवर हॅक्सॉ इज ॲडजस्टेबल व्हाईस जो आहे तो ॲडजस्टेबल असतो, कारण कोणत्या शेपचं, कोणत्या आकाराचं किंवा कोणत्या साईजचं मटेरियल कट करायचं हे फिक्स नाही आहे. सो वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या डायमेन्शन्सचे मटेरियल आपण कट करू शकलो पाहिजे, म्हणून तो ॲडजस्टेबल असतो. व्हॉईस मोटर असते, नॅचरली पॉवर ड्रिवन आहे तर मोटर, इलेक्ट्रिक मोटर इज देअर. कूलंट पाहिजे कारण कट करतो आहे आपण मेटल. देन कूलंट टँक इज देअर, त्याला एक छोटी टँक पण दिलेली असते. पंप, कूलंटला पंप करण्यासाठी पंप पण असतो छोटासा. सो दिस इज दी अरेंजमेंट, यू माइट हॅव सीन इट इन वर्कशॉप. हा जो याचा ब्लेड आहे, हे ब्लेड इथे दिसते आहे, ह्या ब्लेड इथे आपल्याला लावलेलं असते. हे व्हाईस अरेंजमेंट आहे. आणि हा जो याचा रॅम आहे, हा कंटिन्युअसली मागे पुढे होत राहतो, याला कट करतो, या मटेरियल, जे काही मटेरियल आपण इथं कट करू. सो दिस इज ऑल अरेंजमेंट गिवन. पंप आहे, टँक आहे कूलंटसाठी, मोटर आहे, बेल्ट अँड पुली अरेंजमेंट किंवा गिअर अरेंजमेंट पण आपण इथं करू शकतो. सो ऑल दिस अरेंजमेंट इज देअर टू
cut the material or cut the not the material but the cut the work pieces. एखादा जॉब कट करायचा असेल, बार जसं आपल्याला 5 सेंटीमीटरचा तुकडा पाहिजे आहे, तर आपल्याला 5 सेंटीमीटरचा तुकडा एखाद्या मोठ्या बार स्टॉकमधून कट करायचा आहे. सो दॅट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ पॉवर ॲक्सॉ व्हेरी इझिली. दिस मशीन कट्स दी मेटल ॲट ए कम्पॅरेटिव्हली स्लोअर रेट. याचा जो कटिंग रेट आहे तो कमी असतो, हळूहळू कट करते ते, दॅन अदर मेटल सॉईंग मशीन्स. कारण इट कट्स ओनली इन फॉरवर्ड स्ट्रोक. बॅकवर्ड स्ट्रोक जो आहे तो आयडल असतो. इट कॅरीज ॲन ॲडव्हान्टेजियस फीचर दॅट सेव्हरल बार्स ऑर फ्लॅट्स एक्सेट्रा. एकाच वेळेस तुम्ही कोणत्याही टाईपचं, म्हणजे अँगलर असेल किंवा बार असेल, राऊंड बार असेल, स्क्वेअर बार असेल किंवा फ्लॅट असेल, MS फ्लॅट, कोणत्याही टाईपचं मटेरियल एकाच वेळेस तुम्ही वेगवेगळे जॉब्स एकाच सेटिंगमध्ये कट करू शकता. सो इट कॅरीज ॲन ॲडव्हान्टेजियस फीचर दॅट सेव्हरल बार्स ऑफ फ्लॅट एक्सेट्रा ऑफ दी स्टॉक मटेरियल कॅन बी क्लॅम्प्ड ॲट ए टाईम अँड कट सायमल्टेनियसली. हे सगळे आपण एकाच वेळेस क्लॅम्प करू शकतो व्हॉईसमध्ये आणि एकाच वेळेस त्याला आपण कट करू. कारण जो ब्लेड आहे तो लांब आहे, तो त्याचा जे लेंथ आहे ते भरपूर आहे. सो आपण जे मटेरियल आहे ते आपण तिथं क्लॅम्प करू शकतो आणि कट करू शकतो. अनदर ॲडव्हान्टेज इज दॅट इट्स ऑपरेशन डज नॉट नीड ए कंटिन्युअस अटेन्शन. एक वेळा तुम्ही ते सेट करून दिलं, व्हॉईस वर लावून दिलं, क्लॅम्प लावून दिलं आणि कटिंग ऑपरेशन सुरू करून दिलं की तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नसते. सो अनदर ॲडव्हान्टेज इज दॅट इट्स ऑपरेशन डज नॉट नीड ए कंटिन्युअस अटेन्शन ॲज द मशीन स्टॉप्स ऑटोमॅटिकली ॲज सून ॲज दी कट इज ओव्हर. जसा कट संपून जाईल, जसा तुकडा होईल त्याचा, ती मशीन जी आहे ती आपोआप थांबून जाईल. दॅट इज ए सिंगल ऑपरेटर कॅन हँडल मोर दॅन वन मशीन ॲट ए टाईम. एकाच वेळेस 2-4 पॉवर हॅक्सॉ एकच माणूस हँडल करू शकतो, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. एक वेळा तुम्ही सेट केलं, कटिंग ऑपरेशन सुरू केलं, कटिंग झालं, कट झालं ते की आपोआप ते थांबून जाईल. मोस्ट ऑफ दी मशीन्स आर डिझाईन इन ड्रॉ कट टाईप. दे कट ड्युरिंग दी बॅकवर्ड स्ट्रोक. ड्रॉ कट टाईप पण याच्यात असतात, जे बॅकवर्ड स्ट्रोकमध्ये कट करतात. मागे येताना जे रॅम आहे, जो सॉ आहे तो मागे येताना कट करतो. काही मशीन्समध्ये तो पुढे जाताना पण कट करतो. एव्हरी मशीन कॅरीज ए मीन्स टू लिफ्ट दी ब्लेड ड्युरिंग ईच आयडल स्ट्रोक. जो आयडल स्ट्रोक आहे, म्हणजे ज्यावेळेस कटिंग होत नाही त्यावेळेस थोडंसं तो जो ब्लेड आहे तो वर उचलला जातो आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळं मेकॅनिझम लागते. सो दॅट द ब्लेड इज क्लिअर फ्रॉम दी वर्क. कारण तो मागे जाताना वर्कपासून तो थोडासा वर उचलला गेला तर तो क्लिअर राहील, त्याच्यात फ्रिक्शन होणार नाही किंवा ते त्यावेळेस कटिंग ॲक्शन नसते, तो आयडल स्ट्रोक असतो. अँड इट्स टीथ्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम बिईंग डॅमेज ड्यू टू ड्रॅगिंग ओव्हर दी वर्क. जे टीथ आहेत त्या हॅक्सॉचे, समोर जाताना तो कट करतो आहे किंवा मागे येताना कट करतो आहे, तर एकाच वेळेस तो कट करतो आहे. समजा मागे येताना कट करतो आहे तर पुढे जाताना तो आयडल राहील. त्यावेळेस जे टीथ आहे ते त्या वर्कवर लागले नाही पाहिजे, म्हणून ते थोडंसा वर उचलल्या जाईल. सो teeths are prevented from being damaged due to dragging over the work. So a hydraulic lifting mechanism is very common. एक हायड्रॉलिक लिफ्टिंग मेकॅनिझम, विथ दी हेल्प ऑफ ऑइल प्रेशर, त्याला थोडंसं वर उचलून त्याला आयडल स्ट्रोकच्या वेळेस मूव केल्या जाते, कारण ते टीथ्स जे आहेत ते खराब नाही झाले पाहिजे हॅक्सॉचे. सो दिस इज दी पॉवर हॅक्सॉ. सो दिस कम्प्लीट्स युअर मिलिंग and the power hacksaw. So we have seen right from the milling operation, the milling machines, types of milling machines, then the milling cutters, the operation of gear producing, power hacksaw. All this we have seen in unit number 4. It is actually, that is milling machines. Now next time we'll start with the grinding. Thank you.